डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमधून शाहू महाराजांना एक तिसरं पत्र पाठवलेलं आहे. केअर ऑफ हेनरी एस किंग्स अँड कंपनी 9 पॉल मॉल लंडन W1 4 सप्टेंबर 1921 हे पत्र लिहिले. प्रिय महाराज साहेब, श्री दळवी आर्चिजीने सांगितल्याप्रमाणे मी माझी आर्थिक अडचण आपल्यासमोर मांडत आहे. मला आशा वाटते की आपण पैशाची अडचण भागवाल. मला खंत आहे की मी यासाठी आपणाकडे यायला हवे होते, पण मला मित्र समजण्यात आपल्याला आनंद असल्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने आपण या अडचणीतून मला बाहेर काढावे. लंडनमधील विनिमय दरात उतार झाल्यामुळे अशी परिस्थिती बनली आहे. मी भारत सोडला तेव्हा एकूण खर्च अंदाजित केला होता. भारतातून निघाल्यानंतर असणाऱ्या दरानुसार मला 2 वर्ष इथं राहण्यावर मला असे वाटले होते तेवढे पैसे माझ्या खर्चासाठी पुरेसे आहेत. मी ज्या मित्राकडे पैसे ठेवायला दिले होते त्या पैशाची त्याने गुंतवणूक केल्यामुळे मी भारत सोडायच्या वेळी ते पैसे माझ्याकडे वेळीत होऊ शकले नाहीत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ते पैसे माझ्याकडे हस्तांतरित झाले तेव्हा कमी विनिमय दरामुळे माझ्या खात्यात वळीत झालेली रक्कम मला मिळायला हवी होती त्यापेक्षा 150 पाऊंड कमी होती. माझ्या कायद्याच्या अभ्यासाची फी 100 पाऊंड मला भरायची आहे आणि माझा परतीचा प्रवास खर्चासाठी मला दुसऱ्या 100 पाऊंडाची गरज आहे. मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी एकूण 200 पाऊंडाची गरज आहे. महाराजांनी कर्ज म्हणून ही रक्कम द्यावी व मला उपकृत करावे. मी परत आल्यावर व्याजासहित ही रक्कम परत करेन. ही इतकी निकडीची बाब आहे की थोड्याच माणसापैकी फक्त दळवीनेच मदत करण्यासाठी गळ घालण्याचे धाडस मी करू शकलो. त्यांनी सांगितले की महाराज यांना पत्र लिहा. मला खात्री वाटते की माझी भिस्त योग्य ठिकाणी आहे. मला आशा आहे महाराजांची तब्येत उत्तम असावी. आपली आम्हास नेहमीच गरज आहे. भारताचा उत्कर्ष घडवून आणण्यासाठी सामाजिक लोकशाहीकडे नेणाऱ्या महान चळवळीला आपण आधारस्तंभ आहात. आपल्या अनुकूल उत्तराची फार वाट पाहत आहे आणि याच ठिकाणी बाबासाहेबांनी या पत्राचा शेवट करून आपला विश्वासू आणि सही केली होती जगविख्यात सही B.R. आंबेडकर. मित्र हो, हा तिसरा पत्र आपण वाचलेला आहे. नंतर भेटूया पुढील एका इंग्लंडमधून पाठवलेल्या पत्रात. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.